हे बघा पाणी कसं जातं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मित्रांनो आपण जात आहोत डोंगराच्या त्या साईडला. आपली सारण आहे. तर जवळपास 3 वर्ष मेहनत करून जवळपास मित्रांनो ही जी डोंगरी आहे त्या डोंगराच्या त्या साईडला ओहोल आहे. त्या ओहोलाचं पाणी कंबरपट्टीला डोंगरीचे आणलेलं आहे ह्या साईडला आणि ह्या आपल्या शेतामध्ये. तर बाबा, मी, कुणाल आणि सेरू आम्ही जात आहोत. तर मित्रांनो सकाळपासून तर आम्ही खूप मेहनत केलेली आहे. चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर मित्रांनो मेहनत बघा किती केलेली आहे, फक्त आणि फक्त पाण्यासाठी आणि शेतीसाठी. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो बघा ही सारण आहे. ह्याचे अंतर आपल्या घरापासून डोंगरीचे त्या साईडला जवळपास असेल 3 किलोमीटर अंदाज. तर सकाळपासून आम्ही सारण बनवायला सुरुवात केली होती. तर बघा असे सारण करायला लागते. ह्याच्यामध्ये जो पाला कचरा धोंडी पडले असतील ते ह्या साईडला ठेवावे लागतात. आणि बघा मित्रांनो असं रिझल्ट आहे तुमच्या समोर. तर हे बघा मित्रांनो इतक्या मोठ्या धोंडी लागलेल्या आहेत ह्या साईडला. आणि चला दाखवतो तुम्हाला मी पुढे कसं आहे तो. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो पाऊस असला की वरचा भाग खचून आणि ह्याच्या सारणीमध्ये पडतं. तर त्याच्यामुळं काय येणारं पाणी ब्लॉक होतं आणि ह्या साईडला निघून जातं. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मित्रांनो आपण जेव्हा सारण करतो ना त्या टायमाला खूप मेहनत लागते. तर आम्ही सकाळपासून सारण करायला सुरुवात केली होती. तर दुपारचे आता 2 वाजलेले आहेत आणि आपण जेवून मस्त जातात परत सारण करायला. आणि ह्या समोरून इथून व्ह्यू बघा मित्रांनो. हा आहे इथे समोर धामणी डॅम. सगळा सामान कोयता, टिक्काव, पावडा, घमेला आम्ही रस्त्यावरच सोडून जेवायसाठी घरी गेलो होतो. आता मस्त जेवलो आणि आता परत जात आहोत सारण करायला. तर भावांनो एवढा खतरनाक अंदाज डोंगराच्या त्या साईडला पाणी घेऊन जाणे म्हणजे एक धरला तर खूप कठीण काम आहे. कारण ही सारण जेव्हा बनवले असेल मित्रांनो म्हणजे बरेच वर्ष झाले. त्या टायमाला खूप मोठे मोठे झाडे होते या डोंगराला, दगड होते. तर खूप जवळपास 3 वर्ष मेहनत केली आणि आपल्या शेतामध्ये पाणी घेऊन गेले बाबा आणि दादा. भावांनो जवळपास 3 किलोमीटर अंतर असेल आपल्या शेतावरून हे सारणीचं. तर प्रत्येक सारणीला बघा मित्रांनो किती मोठ्या ढोंडी लागलेल्या आहेत. तर खूप मेहनत आहे याच्या मागे. आपण बोलायला तर सहज बोलून जातो की काय असेल, पण मित्रांनो ज्या टायमाला एवढा मोठा जंगल झाडे असतील याच्यामध्ये आम्ही काय मित्रांनो आता साफसफाई कसे करत गेलो. हा बघा चिखल इथून खाल्ला ह्या साईडला टाकला, करंदीच्या काट्या होत्या त्या पण साईडला केल्या, दगड पडले होते ते पण साईडला केले. असं करत करत मित्रांनो आम्हाला सकाळपासून एवढा टाईम झाला. आणि बघा मित्रांनो मस्त आहे ना लोकेशन. हा पूर्ण सागवान दिसत आहे ना आपल्याला. हे बघा मोठमोठे सागाचे झाड आहेत आणि ह्या साईडला पण पूर्ण जंगल. बघा मित्रांनो बाबा कसं जात आहे एकदम खालती वाकून ना. बनवली 2-3 वर्षांनी पाणी आम्ही पोहोचवलं. नको त्याचे नको देऊ लागल. बोल ना काय.
अरे या ओ काट लिया रे. ए शेरू टिकाव निघला. तर भावांनो इथे सारण खाण्याचे आहे. हा एक जनाची वय आहे. तर मित्रांनो काढून परत आपल्याला बसवायला लागेल. गावातून ह्या दिंडाला बैल येतात आणि असे रानात जातात चरण्यासाठी. आणि आपली सारण इथे मित्रांनो रुंद आहे. इथे मस्त सारण करायला लागते नाहीतर लगेच फुटून जाते. तर मग मित्रांनो अशी मेहनत चालू आहे. चला पटापट आपण सारण बनवू. मित्रांनो ह्या साईडला अशा दगडी रचायच्या. नंतर मित्रांनो तिकडे माती खणून ह्या साईडला नंतर डायरेक्ट पॅक. नंतर मित्रांनो इथं कसं बैल या साईडला येतील नाही डायरेक्ट सरळ अशी येतील. काय शिरू बऱ्याच वर्षातून आम्ही पहिल्यांदा वेजरा पाहिला. तर बघा मित्रांनो ह्याला जीव आहे. म्हणजे तो बायचान्स लागला ते एवढा खाजवतो ना. फेकून दे शिरू. भावांनो सेम टू सेम जसा मधीचा वास येतो ना एकदम मस्त तसा सेम हे आंबटवेलीच्या फुलाचा पण येतो. लिटरली मित्रांनो एवढा मस्त खतरनाकच एकदम. हा बघा मित्रांनो त्याचे फुलं बघा कसे आहेत. ह्याच्यावर एक बटरफ्लाय मस्त सुगंध घेत घेत पुढे गेलं. मित्रांनो एवढा आजूबाजूचा परिसर असतो ना ते एकदम मस्त एकदम सुगंध पसरलेला असतो. हे बघा मित्रांनो बटरफ्लाय आलं ना. हे बघा हे इथे बघा हे एवढा भारी मित्रांनो ह्या झाडाचा. वाव फायनली आपण एकदम जवळ आलो मित्रांनो. हे डोंगरीच्या पलीकडे आपलं शेत आहे आणि ही जी ओहली त्या ओहलीमधून मित्रांनो आपली थेट सारणीला पाणी येतं आपल्या शेतामध्ये. हे बघा मित्रांनो केवढी मेहनत केलेली आहे. अजून इथे बाकी आहे. कुणाला आणि बाबा त्या साईडला वालत आहे. आणखीन एक डोंगरी छोटीशी आहे त्या साईडला दुसरी ओहली आहे. तर भावांनो आता जी दुसरी ओहली आहे तिथून आम्ही सारण करत पाणी आणतो. म्हणजे 2 ओहल्याचं पाणी छोटे छोटे झरे आहेत ना मित्रांनो त्याला आपल्या लोकल भाषेमध्ये ओहळ बोलतात. तर ते घेऊन एकत्र इथे नेऊन सोडायचे. मग ते जातात आपल्या डायरेक्ट शेतीमध्ये. आणि शेरू कंटिन्यू काम चालू आहे शेरूच्या. हे सगळं पाणी हे आपल्या ओहलीला इथे मित्रांनो काय आहे चला दाखवतो. हे फुटलेलं आहे ना ते पण बांधायला लागेल. आणि त्या साईडला हा जो एवढा भाग आहे ना मित्रांनो हा इथे मित्रांनो बांधायला लागेल. आणि बांधून झाल्यावरती काय होतं हा जो पाण्याचा झरा आहे ना हा ठीक आपली दुसरी ओहली आहे त्याच्यामध्ये जाऊन मिळते मग ते आपल्या शेतामध्ये. तर बघा मित्रांनो किती पाणी आहे हे बघा आहे ना भरपूर. चला भावांनो ह्या धोंडीमध्ये जबरदस्त खेकडे पण असतील.
फायनली आमचं काम पूर्ण झालं आणि बघा मित्रांनो पाणी जात आहे सारणीला एकदम मस्त. पाणी आपल्या डायरेक्ट शेतात जाईल मस्त एकदम एवन आयडिया. हे बघा एवढी मोठी डोंगरी, त्या डोंगरीच्या साईडला सारण खणत खणत डोंगरीचे पूर्ण ह्या साईडला आपले शेत आहे डोंगरीची त्या पलीकडे. तर अशी मेहनत असते. काय बोलता मित्रांनो आपल्या मेहनतीला. ओ भाई रोलाच जमा द्या तुम्ही तर. हा मस्त सारणी देऊ टाक म्हणजे परत आपली सारण वाकरतील. भावांनो बघा फायनली आपण कंप्लीट काम केलं आणि आता पाणी जात आहे आपल्या सारणीलाच. आपल्या अरे इथंच शेरू पाणी. हे बघा पाणी कसं जातं. तनू ए आमची तनू. यार इथं कुणू एकदम बंदिस्त सारखा ते. पाणी आलं ना काय पाणी आलं ना काय. चल पाणी पाहिजे का. हे बघ गाईज फायनली आपल्या शेतामध्ये पाणी आलं. क्लॅप करा क्लॅप क्लॅप ताल्या. देव त्याच्यात बाबू काट असतील नको देऊ. फायनली मित्रांनो आपल्या शेतामध्ये आलो पाणी. हे बघा आता काय टेन्शन नाही. चलो